एका मागोमाग एक 3 जण डोंगरावरून खाली कोसळले आणि काही सेकंदात अख्खं कुटुंब संपलं. शुक्रवारी दुपारी संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली ही थरारक घटना. या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ सुद्धा थरकाप उडवणार आहे. स्वतःला संपवायला निघालेल्या कुणालला वाचवण्यासाठी वडील गेले, पण मुलगा आणि वडील दोघंही डोंगरावरून खाली कोसळले. यानंतर काही कळायच्या आतच आईने सुद्धा डोंगरावरून उडी मारली. पण हे सगळं घडायच्या आधी खवड्या डोंगरावर जे काही घडलं ते सुद्धा थरारकच होतं. 18 वर्षांच्या कुणालला त्याची आई, माजी सरपंच आणि इतर जण समजवण्याचा सगळा प्रयत्न करत होते. पोलीस सुद्धा त्याची समजूत काढत होते. त्याच्या आईनं मंगळसूत्र सुद्धा काढून फेकलं होतं, पण तरीही कुणाल कोणाचाच ऐकत नव्हता. आता माझ्याकडे दुसरं कुठलंच सोल्युशन नाही असंच तो सारखं बोलत होता. पण ज्यावेळी त्याचे वडील डोंगरावर आले आणि त्यांनी कुणालला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या क्षणात सगळं काही संपलं. पण कुणालने इतकं टोकाचं पाऊल उचलायचा निर्णय का घेतला हा मोठा प्रश्न होता. त्याचे वडिलांशी वाद होते म्हणून त्याने हा निर्णय घेतल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. पण आता या सगळ्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले. एक आयफोन या कुटुंबाच्या अंताला कारणीभूत ठरल्याची माहिती दिली जाते. संभाजीनगरच्या या प्रकरणात कोणती माहिती समोर आली आहे, कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद असण्याचं कारण काय होतं आणि याबाबत पोलीस आणि स्थानिकांनी काय सांगितलंय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मूळचं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळवाडी गावातलं चांदगुडे कुटुंब. गेल्या 18 वर्षांपासून हे कुटुंब संभाजीनगर शहरात वास्तव्याला होतं. सुरुवातीला देवळाई परिसरात राहणारं हे कुटुंब 4 महिन्यांपूर्वी झालटाफाटा परिसरातल्या एकदंत नगरमध्ये भाड्याच्या घरात राहायला आलं. कुटुंबातले वडील मुरलीधर चांदगुडे हे ट्रक ड्रायव्हर होते, तर आई संगीता गृहिणी होत्या. या दाम्पत्याला 2 मुलं. त्यापैकी मोठ्या मुलाचं 6 वर्षांपूर्वी आजारपणात निधन झालं, तर धाकटा मुलगा कुणाल हा 18 वर्षांचा होता. कुणालला 10वीत 92% गुण मिळाले होते. डॉक्टर व्हायचं स्वप्न असल्यानं तो नीटची तयारी करत होता. मोठ्या मुलाला गमावल्यानंतर कुणाल हा मुरलीधर आणि संगीता यांचा एकमेव आधार होता. पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर या कुटुंबात सतत काही ना काही कारणांवरून खटके उडत होते. मुरलीधर चांदगुडे ट्रान्सपोर्ट कंपनी ट्रक ड्रायव्हर असल्यामुळं ते अनेकदा घराबाहेरच असायचे. पण जेव्हा ते घरी यायचे तेव्हा कुणाल आणि त्यांच्यात छोट्या मोठ्या कारणांवरून सतत वाद व्हायचे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार घरातले हे वाद टाळण्यासाठीच मुरलीधर सतत घराबाहेर राहायला लागले होते. गेल्या 3 महिन्यांपासून ते बाहेरच होते. पण 2 दिवसांपूर्वीच ते घरी आले आणि पुन्हा त्यांचा आणि कुणालचा वाद झाला, अशी चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये असल्याचं माध्यमांनी सांगितलंय. पण शुक्रवारी मुरलीधर आणि कुणाल यांच्यातल्या वादानं टोक गाठलं. त्याचं कारण होतं आयफोनचे थकलेले हप्ते. कुणालकडे आयफोन 15 प्रो हा महागडा मोबाईल होता. हा मोबाईल EMI वर घेण्यात आला होता, पण या मोबाईलचे हप्ते गेल्या काही महिन्यांपासून थकले होते. याची सल कुणालच्या मनात होती. आयफोनचे थकलेले हप्ते आणि वडील खर्चाला पैसे देत नसल्यानं कुणाल मुरलीधर यांच्याशी वाद घालायचा. शुक्रवारी सकाळी सुद्धा त्यांच्यात यावरूनच मोठा वाद झाला आणि त्या रागातच कुणाल घरातून बाहेर पडला. क्लासला घराबाहेर पडलेला कुणाल थेट तिसगाव परिसरातल्या खवड्या डोंगरावर पोहोचला. सकाळी 10-10:30च्या सुमारास तो कड्याच्या टोकावर जाऊन उभा राहिला. हे बघितल्यानंतर तिथे असलेले काही स्थानिक लोक तिथे आले आणि त्यांनी त्याची समजूत घालायला सुरुवात केली. ही गोष्ट कुणालच्या आई वडिलांना सुद्धा कळवण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच कुणालचे आई वडील, नातेवाईक आणि त्याचे मित्र सुद्धा डोंगरावर पोहोचले. ह्यानंतर कुणालची समजूत घालण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू झाले. तू असं टोकाचं पाऊल उचलू नकोस, जीव देऊन काही होणार नाहीये, तू आमचं ऐक, असं सगळे कुणालला सांगत होते. सकाळी 11 वाजता 112 वर कॉल करून पोलिसांना सुद्धा या सगळ्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेचच पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचं पथक खवड्या डोंगरावर दाखल झालं. पोलीस सुद्धा कुणालची मनधरणी करण्याचा, त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. पण कुणाल कोणाचंच ऐकत नव्हता. तो कड्याच्या टोकावरून हटतही नव्हता. हतबल असल्याप्रमाणे गुडघ्यावर हात ठेवून तो खाली वाकत होता. सारखा रडत होता. गावकरी त्याला, तुझ्याकडे सगळं काही आहे तरी तू टोकाचं पाऊल का उचलतोय? तुझ्याकडे या वयात आयफोन आहे, तुझी आई इथे आहे, तू शिक्षित आहेस, तू असं टोकाचं पाऊल उचलून तुझं नाव मोठं होणार आहे का? आईसाठी तरी जग, असं म्हणत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्यात आपण सोल्युशन काढू असं सगळे त्याला सांगत होते. तेव्हा कुणाल हताश होत गुडघ्यात वाकला आणि म्हणाला, आता काहीच सोल्युशन नाही, एकच सोल्युशन आहे, असं कुणालनं सांगितलं.
यावेळी तिथे तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव सुद्धा उपस्थित होते. ते कुणालला, बेटा तू नशीबवान आहेस, तू नशीबवान आहेस, तुझ्याकडे आयफोन आहे. मी गावचा सरपंच असून सुद्धा माझ्याकडे साधाच फोन आहे, जीव देणं हा पर्याय नाही, असं सांगत माजी सरपंचांनी त्याची समजूत काढली. पण कुणालवर त्याचाही काहीही परिणाम झाला नाही. या सगळ्या डोंगरावर असलेल्या कुणालच्या आई संगीता चांगुडे यांची अवस्था जास्तच बिकट होती. मुलाला डोंगराच्या कड्यावर बघून त्या आईच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्या अवस्थेत सुद्धा ती मुलाला समजावत होती, तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ मी आत्ता माझं मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या पप्पांना सोडून देते, तुझ्या सोबत येते, आपण दोघंही सोबत राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, असं रडत रडत संगीता चांगुडे कुणालकडे विनवण्या करत होत्या. शेवटी त्याचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा काढून फेकलं. पण त्याचाही परिणाम कुणालवर झाला नाही. या सगळ्यात कुणालचे वडील इतक्या वेळ डोंगराच्या खालून त्याला वाचवण्यासाठी त्याची विनंती करत होते. पण शेवटी दुपारी पाऊणच्या सुमारास ते सुद्धा डोंगरावर आले आणि ते सुद्धा त्याच्याशी बोलायला लागले. लल्या बेटा घरी चल, आपण बोलूयात, असं म्हणत वडील त्याला समजावून सांगत होते. तब्बल 3 तास डोंगरावरचा प्रत्येक जण कुणालला त्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता. पण कुणालने त्याच्याकडचा आयफोन, हातातलं घड्याळ आणि गळ्यातली चांदीची चेन काढून फेकली. आईच्या आर्त हाकेनंतर सुद्धा कुणाल, आई माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाईफचं सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही ग, असंच सारखं बडबडत होता. एकीकडे डोंगरावर कुणालला वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू असतानाच डोंगराच्या खाली अग्निशमन दलाकडून सुद्धा त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तब्बल 1.5 तास समजावून सुद्धा कुणाल ऐकत नसल्यानं चिघळणारी परिस्थिती बघून अग्निशमन दलाने डोंगराच्या पायथ्याशी लाईफ सेव्हिंग जाळी लावली होती, जेणेकरून कुणालनं उडी मारलीच तर त्याला जाळीत झेलून त्याचे प्राण वाचावेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण हे वर असलेल्या कुणालनं पाहिलं. त्याने वडिलांना वर येताना बघितलं. पोलीस सुद्धा पुढे सरकतायत, खाली जाळीही लावली जाते. हे बघून कुणालनं कड्यावरची जागा बदलली आणि तो दुसऱ्या ठिकाणी गेला. त्यामुळे अग्निशमन दलाला तातडीनं जाळी दुसऱ्या ठिकाणी हलवायला लागत होती. पण अग्निशमन दल या प्रयत्नात असतानाच डोंगरावर मोठा घात झाला. वर आलेले वडील मुरलीधर चांगुडे अचानक मुलाला वाचवण्यासाठी त्याला खेचायला पुढे धावले. पण कुणालला वाचवण्याच्या झालेल्या झटापटीत मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते दोघंही कड्यावरून खाली कोसळले. हे होत असताना कुणालची आई सुद्धा हताश होऊन डोंगरावरच बसलेली होती. पण आपला नवरा आणि मुलाला कड्यावरून खाली पडल्याचं पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला आणि पुढच्या काही सेकंदातच त्यांनीही कड्यावरून उडी मारली. फक्त 5 ते 10 सेकंदात 150 ते 200 फूट उंच कड्यावरून ते सगळेही खाली कोसळले. तब्बल 3 तास कुणालची समजूत घालण्याचे प्रयत्न अवघ्या काही सेकंदात निष्फळ ठरले. हे सगळं इतक्या क्षणार्धात घडलं की कोणाला काही कळायच्या आतच अख्ख्या कुटुंबाचा शेवट झाला. या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ सुद्धा अंगावर काटा आणणार आहे. आता याबाबत घटनास्थळी असलेल्या स्थानिकांकडून आणि पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. MIDC वाळूजचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फोन आल्यानंतर आमचे 112चे कर्मचारी सुरेश भिसे आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार खवड्या डोंगरावर पोहोचले. काही कर्मचाऱ्यांनी लगेचच तात्काळ फायर ब्रिगेडला बोलावलं. फायर ब्रिगेड तात्काळ त्या ठिकाणी आली आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी जाळी लावली. कुणाल पोलिसांना आणि खालच्या फायर ब्रिगेडला चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे फायर ब्रिगेडलाही वारंवार जागा बदलावी लागत होती. आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते. त्याची आई ही समोर बसून त्याला समजवत होती. या सगळ्यात कुणालचं मनपरिवर्तन होत आलं होतं. तो शांतही होत होता. पण डोंगरावरून खाली गेलेले त्याचे वडील पुन्हा डोंगरावर आले. गर्दीतून पुढे येत त्यांनी कुणालला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तोल गेल्यामुळं दोघंही खाली कोसळले. आईने हे बघताच तिनेही त्यांच्या मागून तात्काळ डोंगरावरून उडी मारली आणि तिघांचाही या घटनेत खाली असलेल्या दगडांवर आपटून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांच्या सूत्रांकडून धक्कादायक माहिती सुद्धा माध्यमांना देण्यात आली आहे. कुणाल गेल्या वर्षी सुद्धा याच उद्देशानं खवड्या डोंगरावर आला होता. तेव्हा MIDC वाळूज आणि चिखलठाणा पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवलं होतं. पण यावेळी मात्र त्याला वाचवणं शक्य झालं नाही. पण या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाते. एका आयफोनच्या थकलेल्या हप्त्यांपायी कुणालनं उचललेलं टोकाचं पाऊल आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा, मुलाची समजूत काढण्यासाठी स्वतःचं मंगळसूत्र सुद्धा फेकणाऱ्या आईचा झालेला
हा करुण अंत सगळ्यांनाच सुन्न करणार आहे.